गुड मॉर्निंग फ्रॉम कुकर्णा. तर आता आपण चाललो आहोत याना केव्हला. आम्ही सकाळी 8 वाजता उठून मस्त समुद्रावर गेलो. समोर मागे छान असा बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. कॅफे असल्यामुळे इकडे छान असं हे म्युझिक वगैरे लावतात. सो आता आपण याना केव्हला चाललो आहे. इथून जवळजवळ 1.5 तासाचं डिस्टन्स आहे याना केव्हचं. आणि मग तिथे नंतर मग याना केव्ह वगैरे बघूया. आणि मग इव्हनिंगला परत आपल्याला आणखीन 2-3 बीचेस कवर करायच्या तिकडच्या. सो चला निघूया आपण. चला शरीर पण रेडी झालं एकदम. शरीर रेडी आहे तू? टाटा कर टाटा. येस. सो आता आपण निघूया फटाफट याना केव्हला. आणि मग तिथून आणखीन 2-3 प्लेसेस कवर करूया. चला तर आपण निघालो आहे गोकर्णाला. सगळे रेडी झालेत. कसं पेरू खाते आणि मोबाईलवर बिझी आहे. चला आपण फटाफट या. इथे मागेच पार्किंग आहे. शर्विल थांब जरा. शर्विल गाणं म्हणतोय थांब. आता आपण इकडे मागे पार्किंग आहे तिकडे जाऊया. हां बोल आता बोल. आता नाही बोलणार. सो इथे बघा मागे इथे जागा आहे. इथे मागे पार्किंग आहे तिकडे वरती. पेन पार्क आहे. येस. मित्रांनो आपण निघालो आहे याना केव्हसाठी. याना केव्ह जा रहे हैं. याना केव्ह हम लोग. उसके बाद याना केव्ह के बाद हम लोग कुछ लंच करेंगे. उसके बाद ब्यूटीफुल लंच. घर पे आएंगे ना. थोड़ा घर पे आके रेस्ट करेंगे. फिर बाद में उसके बाद हम जाएंगे 2 बीचेस कवर करना है. एक तो ओम बीच है, कुडले बीच है. और फिर कल हम लोग जाएंगे गोकर्णा. आपण उद्या जाऊया गोकर्णा बीचला. आज आपण जाऊया पुढे कुडले बीच आणि ओम बीचला. ओम बीच में थोडासा ट्रेकिंग आहे. देखते आपण ट्राय करते कसं काय. तर चला बघूया आपण कसं काय पुढे. ठीक आहे चला. एकदम छोटासा रस्ता आहे. दोन्ही बाजूला झाडं वगैरे आहेत मस्त नारळाची. चलो पहाड़ काटलं ते का मस्त ये चालू नहीं था ना तभी. चालू था नहीं अपन उधर से कैसे घुसे थे. इधर से आए थे. नहीं उधर से थे. हाँ वो चालू नहीं था. ये याद है कि नहीं. हाँ बरोबर उधर से जा रहे. रास्ता चालू नहीं था. फुल डाला. मित्रांनो आपण शिरसीसाठी लेफ्ट घेतला आहे. आणि सरळ गेला तर मुरुडेश्वरचा रस्ता होता. आपण आता लेफ्ट घेतला. आणि हा पण रस्ता एकदम मस्त आहे. सिमेंटचा रस्ता आहे पूर्ण. तर इथून अजून 20 किलोमीटर आहे ना याना. 60 नाही रे इतना नाही रे का. शिरसी 60 किलोमीटर आहे आणि याना 20 किलोमीटर असं इथे. आता मध्ये आपल्याला थांबायचं पण आहे ब्रेकफास्ट करायला. बघूया कुठल्या तरी हॉटेलमध्ये थांबूया. आजूबाजूचा व्ह्यू मस्त इकडे पूर्ण ग्रीनरी. इकडे बघा नारळाच्या आणि पोपळीच्या बागा आहेत पूर्ण मस्त एकदम गावासारखं. आपल्या कोकणासारखंच आहे. फणसाचं झाड आहे. दोन्ही बाजूला नारळाचे झाड आहेत. हां बाबा झोप ना तुझा. रील बोल याच्यावर बोल काहीतरी. इकडे बघ कॅमेरा चालू केलाय. बोल याच्यावर काहीतरी. हाय करायचं. तर मित्रांनो आपण ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. इकडे नाव आहे बघा अभिरुची. आणि इकडे हॉटेल आहे वरती. हे याना केव्हच्याच रस्त्याला आहे. आता आपण बघूया. इकडे फेमस आम्ही टाकलं तर हेच होतं. आणि नियर बाय अजून कुठलं हॉटेल नव्हतं. सो जर तुम्ही याना केव्ह साईडला प्लॅन करत असाल तर तुम्ही इकडे ब्रेकफास्ट करू शकता. तर आता बघूया ब्रेकफास्टमध्ये काय मेन्यू आहे आणि टेस्ट कशी आहे इकडची. तर आता आम्ही तर डोसा वगैरेच खाणार आहे. म्हणजे इकडचं जे ऑथेंटिक फूड आहे तेच खाणार आहे. चला लवकर फटाफट. यायचा रस्ता पण खूप मस्त होता. त्या शिरसीच्या टर्ननंतर इथे आतमध्ये तुम्ही आल्यानंतर एकदम नारळी पोपळीच्या बागा एकदम कोकणात आल्यासारखं होतं. तर खूप मस्त होतं. तर गाडी लॉक करूया आणि जाऊया. चला चल. तर बघा असा एंट्रन्स आहे मस्त एकदम वरती असं गेलं आहे.
असं हॉटेल आहे. बसायला वगैरे पण छान अरेंजमेंट केली. पकड जरा. जो लोग खेत में रहते इधर तर मित्रांनो ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता आम्ही निघतो आहे. तर आता बघा मार्किंगजवळ आलो आहे आणि बाकीचे सगळे फोटो वगैरे काढत आहेत. तर उत्कर्ष पण आतमध्ये हात धुवायला गेली आहे. सो आता आपण निघतो इथून याना केवला. अजून आपल्याला इथून 15 ते 20 मिनटं लागतील याना केवला पोचायला. आणि मध्येच आपण बघूया आणखीन काय काय भेटते का बघायला. शर्विल कसं वाटलं तुला? सांग त्याला सांग. हां असं कुठे गेलंस तू सांग. तिथे गेलेलो आणि काय केलंस? मस्ती केली. ये कशी केली? ये चला भेटूया. बाय बाय. तर मित्रांनो इकडे बघा याना केव हा रस्ता आहे आणि आम्ही पुढे गेलेलो पेट्रोल भरायला कारण इथे पेट्रोल पंप नाही या रस्त्याला. तर याना केवच्या पुढे 4 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. सो पहिला पेट्रोल भरलं आणि मग तिथून इथे आलो मागे. तर हा याना केवचा रस्ता आहे एकदम मस्त झाडांमध्ये पूर्ण मस्त वाटतंय. पूरा जंगल का एरिया लगता है. वीडियो का ना पुढे कोण येते कंपनी अच्छा था ये नहीं अरे चलेगा ना चलेगा मेरे को चलेगा लेकिन ये चलो मी बोलता मैं. बोल तर मित्रांनो बघितलं पूर्ण जंगलाचा रस्ता होता इथं आणि हे फॉरेस्टचा एरिया आहे पूर्ण. ते दिले काय काय प्राणी वगैरे दिसत ते. सो इकडून आता आपल्याला आणखीन जरा पुढे जायचं आहे. मग केव शेर बी आहे इथं आहे. वाघ पण इकडे आहे आणि खूप मस्त एरिया होता. साउथ इंडियन मित्रांनो एकदम जंगलाचा रस्ता आहे आणि आता दिसायला लागत केव म्हणजे ते ब्लॅक कलरचे दगड दिसायला लागलेत वरती. तर आता आणखीन जवळ बसलो आहे. आजूबाजूला बघता इथे पण पूर्ण जंगल आहे. हे पुरा यही आहे ब्लॅक पत्थर ही आहे ते आजूबाजू. मित्रांनो पोचलो याना केवजवळ आणि हां किंवा इकडे दिसतं आहे पार्किंग आणि इथे बाईक पार्किंग. मागे बघा डेन्स फॉरेस्ट पूर्ण आणि तिथे बाजूला मागे दिसत. अरे बापरे तिथे मागे दिसत त्या केव आहेत. ये वहाँ पे दिख रहे पत्थर सब. अच्छा अपने वहाँ पे जाना है. हाँ अच्छा पीछे से रहेगा यहाँ पे. और झाडं बघा उंच झाड आहेत सगळी. हो. सो पार्किंगवर जाऊन पुढे जाऊया. इथे तिकीट काउंटर आहे. तिकीट काढूया आणि मग पुढे इथे एक छोटं शॉप पण दिसतंय. मेरा हो गया. And she is done. Done for the day. She was doing great. Within 100 meters, they are giving up. This is the pure example of not doing exercise. Shut up. Try my best. I am trying my best. ये धानुगढ़ वाली नहीं होना चाहिए था. हमारे घर से पेट्रोल शर्विन झोपलाय त्याच्यामुळे सिद्धेशने त्याला उचलून घेतलंय आणि आम्ही चालतोय त्यांच्या मागे. काय बोलस? याना केव्हचं छोटं 1/2 किलोमीटरवर आहे. हां 1/2 किलोमीटर म्हणजे 500 मीटर आहे
आधी थोडासा चढ आहे आणि त्याच्यानंतर असं स्लोप आहे. इथे झऱ्याचा पण आवाज येतोय. इथे खाली झरा आहे वाटतं. वॉटरफॉल इथे खाली झरा आहे. सिद्धेश मागे. सुपर डॅड. इकडे बाजूला बघा इथं मस्त झरा वाहतोय, धबधबा छोटासा. आणि आजूबाजूला झाडं बघा कशी मस्त मस्त मोठी आहेत. छान एकदम डेन्स फॉरेस्ट आहे. इथे मेसेज दिला एक मस्त एकदम प्युअर हवा भेटते आपल्याला. फायनली शरीर उठलं आहे आणि चालायला सुरुवात केली. ये ये बाप ने हिला 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 केली. उठाई दिया. चला उठला, शरीर उठला, आता टेन्शन नाही. बघा चल 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 चल. शरीर पण बघा चालतंय. ट्रेक चालू आहे सर्विसची आणि केव इथेच पुढेच आहेत. आणि पाण्याचा आवाज बघा काय येतोय मस्त एकदम झरासाठी. वा इथं बघा इथे वॉटरफॉल एक छोटं. शर्विल बघा आरडाओरडा करते. शर्विलला जायचं पाण्यामध्ये, त्याला पळायचं आहे एकट्याला. हे बघा तो हळू 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 बाबू हळू, खाली पडशील हळू. समोर बघ समोर बघ. हा जा वरती सर. हां आले केव जवळ आले, केव जवळ आले. आलो आपण केव जवळ. हां जा वरती. 90 चला वरती. शरीर आपला ट्रेक करतोय बघा. ते वरती आहे याना केव आणि इथे बघा बोर्ड दिसतोय. सर्विल चालतो आणि मी इथून चालतोय पायवाटेने. आणि इथे मग यावर जाऊन पाणीच पाणी, सगळीकडे पाणीच आहे. चल उत्तर चल. ये ती बघ केव आली. तर मित्रांनो यांना केव दिसते, दाखव काय ती बघ वरती केव दिसते. हां 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 फायनली पोचलो आहे. हां हां चल वरती चल. हां तुला चालायचं आहे. हां चाल चल चल चल. मित्रांनो इथे एक केव आहे, खाली एक केव आहे आणि वरती पण आहे. तर वरती आहे सगळ्याला. बस 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 जास्त जवळ नको. मित्रांनो आपण त्या मंदिराजवळ चाललो आहे. मागे बघा उत्कर्ष आहे, रतीन आहे, शेडविल आहे आणि रिंपी मागून येते. आणि बघा इथे हे असं आहे एंट्रन्स फी काउंटर. मित्रांनो पोचलो यांना केव. ही ती केव आहे आतमध्ये बघा.
हे वरती बघ शरीर, वरती बघ काय आहे आतमध्ये. पहिला मित्रांनो बघा, हे केव्हचे दगड आहेत आणि पुढं ग्रीनरी एकदम ग्रीन हे झालं, शेवाळ झालं. आपलं ब्लॅक शेप बघा कसा आहे तो. मित्रांनो आपण केव्हमध्ये एंटर केलं आहे आणि बघा केव्ह काय जबरदस्त आहे एकदम आतमध्ये. वाव, आतमध्ये वटवाघूळ आहे त्यामुळे स्मेल येतो थोडासा वटवाघळांचा, पण बाकी एकदम सही आहे. खाली एकदम फ्लोरिंग केली आहे सिमेंटची आणि इथून बघा वरती कशी एकदम तयार झाली काय माहिती, नॅचरल एकदम नॅचरल तयार झाली एकदम. उत्कर्ष आणि सगळे येतात मागून मागून हळूहळू. मागे रतीन आला आहे, एकदम नॅचरल केव्ह तयार झाली. वाव, आपल्याला सही आलं आहे. रॉक फॉर्मेशन एकदम पूर्ण आणि वटवाघूळ पण आम्ही पाणी वरून वॉटरफॉल पण आहे वरती, पाण्याचं हे येते कुठून तरी वरती. कुठे पाणी येते काय माहिती. हा लास्ट पॉईंट आहे ना, त्याच्यावरून कुठून पाणी येतं. बघ शरीर बघ, मंदिर बघ. वाव, आणि हे बघ केव्ह. लवकर उठायला पाहिजे. अरे उठलेलो आपण लवकर. हे बघ मंदिर बघ. वाव, कसं आहे ना, छान आहे ना. हे बघ केव्ह बघ, लो वरती बघ दगड बघ केवढा मोठं. वाव, चला मित्रांनो जाऊया आता फटाफट खाली. 2-3 प्लेसेस कवर करायचे आहेत, पण आता खूप लेट झालं आहे. 3 वाजले होता आणि 2-3 प्लेसेस पण कवर करायचं आपल्याला. तर आपण फटाफट जाऊया खाली. ये टाटा कर टाटा. संपत ट्रेक आमची आणि पोचलो आहे शर्विल. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तर आता खाली उतरतो आम्ही, बघा थोडंसं राहिलं आहे, मग पार्किंगजवळ पोचू. तर आता व्लॉग एंड करूया इकडे आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. चला बाय बाय. मित्रांनो आपण गोटी सोडा घेतला आहे, बऱ्याच दिवसांना घेतला आहे. हा 2च घेतो आहे, 2च.